आता पाहणार आहोत शहरांच्या बातम्या। ईदच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या मोबिनपुरा परिसरात चोख पोलीस बंदोबस्त। पहाटेपासूनच जामा मस्जिद परिसरात पोलीस तैनात, डॉग स्क्वॉडच्या मदतीने परिसराची तपासणी। नागपूर शहरात जड वाहनांना सकाळी 9 ते रात्री 10 नो एंट्री, अपघात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी निर्णय। नागपूर पोलिसांच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर किमान 10,000चा दंड आकारला जाणार। नदीवर पूल नसल्याने तरुणाला झोळीतून नेण्याची वेळ। नंदुरबारच्या अक्कलकुवामधील वेहगी बारी पाड्यातील घटना। सर्पदंश झालेल्या महिलेला पुलाअभावी पाण्याच्या प्रवाहातून 7 किलोमीटर नेलं। सविता वळवी असं सर्पदंश झालेल्या महिलेचं नाव, प्रकृती स्थिर असल्याची माहिती। अमरावतीच्या दर्यापूरमधील वडनेर गंगाईमधील बाग रस्ता चिखलात, जीव धोक्यात घालत शेतकऱ्यांकडून शेतमालाची वाहतूक। शेतीची मशागत करणंही कठीण, रस्त्याचं काम झालं नाही तर तीव्र आंदोलन करू, ग्रामस्थांचा इशारा। वर्धेच्या सेलू तालुक्यातील केळझर इथल्या शेतकऱ्यांना सोयाबीन पिकात सोडली जनावरं। चारकोल रॉटसह विविध रोगांच्या प्रादुर्भावाचा सोयाबीनला फटका। उत्पन्न होण्याची आशा मावळल्यानं शेतकऱ्यांना सोयाबीनच्या पिकात सोडली जनावरं। जळगावमधील गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरलं। 2 तालुक्यातील 175 गावांची सिंचनाची चिंता मिटली। गिरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। लातूरमध्ये पुलाखाली आढळलेल्या सुटकेसमधील मृतदेहाचं गूढ उलगडलं। चारित्र्यावर संशय असल्यानं मित्रांच्या मदतीनं पत्नीची हत्या, महिलेच्या पतीसह 5 जणांना अटक। आरोपी उत्तर प्रदेशचा रहिवासी। पतीनं मृतदेह सुटकेसमध्ये भरून शेळगावमध्ये पुलाखाली फेकून दिला होता।